दिवसाची सुरुवात मनासारखी झाली ना की दिवस पूर्ण छान जात असतो. आणि माझ्या दिवसाची सुरुवात जर माझ्या गार्डनमधून झाली ना तर कायच सांगावं. छान गार्डनमध्ये थोडासा वेळ घालवला आणि चला आज आहे अक्षय तृतीया, भरपूर कामं आहेत. अंघोळ केल्या जे आहे मी किचनमध्ये आले, गॅसचा ओटा वगैरे क्लीन केला आणि पुरणासाठी डाळ शिजायला ठेवली. झाडायचं एक काम कमी व्हावं म्हणून पॅसेजमध्ये सरळ बकेटभर पाणी ओतून क्लीन केला, मस्त रांगोळी काढली. तोपर्यंत माझी पुरणाची डाळही शिजत आलेली होती. आधी पुरणपोळ्या करायचे म्हटलं की बापरे असं वाटायचं, पण आता न सरावाने आणि या चाळणीमुळे माझं पुरण करण्याची जी प्रोसेस आहे बरीच इझी झाली. त्यानंतर कढी केली, चमचमीत मस्त अशी पातोळीची भाजी केली आणि आता करायचा आहे अगदी स्पेशल असा पदार्थ, तो म्हणजे चिंचोणी. त्यासाठी बघा एक पान, त्यावर काच, चुना, सुपारी, सोप, इलायची, लवंग सर्व घेतलं, चिंचेचा गर काढून घेतला आणि आता हे सर्व ना आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आमच्या विदर्भात अक्षय तृतीयेला चिंचोणीचा मान असतो, पण बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे पारंपरिक पदार्थ तितके बनवले जात नाहीत, पण मला आवडतं. तुपात मस्त जे आहे मसाला भाजून त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा, गूळ टाकायचा आणि त्यानंतर हे खापरनं मस्त असं कडक भाजायचं आणि ते टाकायचं. अशी मस्त चिंचोणीची चव येते. हा हा, काय सांगू, नक्की एकदा ट्राय करा. बाय.